विद्यार्थी मित्र हो, आपण मौर्य राज्यव्यवस्था किंवा मौर्य प्रशासन व्यवस्थेची माहिती पाहत आहोत. त्या अंतर्गत मागच्या तासाला आपण मौर्यकालीन सामाजिक जीवन आणि मौर्यकालीन धार्मिक जीवनाची माहिती थोडक्यात पाहिलेली आहे. आता आपण मौर्यकालीन आर्थिक परिस्थिती पाहणार आहोत. मौर्य कालखंडामध्ये शेती हा आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा पाया होता आणि मेगॅस्थेनीच्या मते युद्ध व इतर कार्यापासून सुटका झाल्याच्या नंतर सर्वसाधारण जे लोक होते ते शेतीकडे वळत होते. म्हणजेच शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य अस्तित्वामध्ये होते, ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते. मौर्य कालखंडामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती एकंदरीत चांगली होती. पाऊस उत्तम पडत असल्यामुळे साधारणतः 2 पिकं वर्षभरातून घेतले जात. तांदूळ, गहू, जव, ज्वारी, डाळी अशा विविध, त्याचबरोबर भाज्या, द्राक्षे, केळी इत्यादीचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात होतं. आणि जवळपास सर्वच मौर्य शासकांनी शेतीकडे विशेष लक्ष दिलं, शेतीला खत दिलं, पाणी पुरवठ्याच्या सोयी केल्या आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पन्न वाढलं आणि शेतकरी सुखी असल्याचं आपल्याला दिसून येते. मौर्य कालखंडामध्ये दुसरा एक कापडाचा व्यवसाय अस्तित्वामध्ये होता. त्याच्यामध्ये कापूस, रेशीम, ताग, लोकर इत्यादीपासून कपडे तयार केले जात होते आणि जशा प्रकारचे कपडे असतील त्यानुसार त्याची किंमत जी आहे ती ठरवली जात होती. साधारणतः बनारस वगैरे जे काही ठिकाणं आहेत, काशी ज्याला म्हणतो आपण, ते वस्त्र उत्पादनासाठी त्या कालखंडामध्ये प्रसिद्ध होतं. याच्यानंतर खाण व्यवसायसुद्धा अस्तित्वामध्ये होता आणि या खाण विभागाच्या प्रमुखाला आक्राध्यक्ष संबोधलं जात होतं. त्याला तांबे, धातू असेल याचं ज्ञान होतं, त्याला पारा काढण्याची प्रक्रिया माहीत होती. धातूचे परीक्षण करून वजन, रंग, तेज, गंध, चव याच्यामार्फत केलं जात होतं. पर्वतामधील दऱ्या असतील, गुहा असतील, येथून वाहणारा जे काही द्रव्य असेल त्याचं परीक्षण करून साधारणतः खाणी निर्माण केल्या जात होत्या. अर्थशास्त्र या ग्रंथात कच्च्या धातूंना शुद्ध करणे, शुद्ध धातूला गरम करणे यासंबंधीची माहिती आपल्याला आढळून येते. याच्यानंतरचं आहे मीठ. मिठाच्या व्यवसायावरील प्रमुखास लवणाध्यक्ष संबोधलं जात होतं. मीठ बनवणे असेल या विकणे असेल याकरता त्या राजाची परवानगी आवश्यक होती. याच्यानंतर समुद्रामधून रत्न वगैरे काढणे असेल, याच्यावरचा जो प्रमुख होता त्याला खानाध्यक्ष संबोधलं जात होतं. चांदी सोन्याला शुद्ध करून त्याचे अलंकार बनवणे हा सोनारांचा एक मोठा व्यवसाय अस्तित्वामध्ये होता. रोग्यांची चिकित्सा करणारे जे होते त्यांना भिक्षुक किंवा वैद्य संबोधलं जात होतं. मध्य विभागाचा जो प्रमुख होता त्याच्या प्रमुखास सुराध्यक्ष संबोधलं जात होतं. मांस विक्री करण्याचा व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तेजीत होता आणि या विभागाच्या प्रमुखाला सुनाध्यक्ष संबोधलं जात होतं. त्याचबरोबर मृत्यू पावलेल्या पशूचे कातडीचे चामड्यात रूपांतर करण्याचा उद्योगही मोठा एक उद्योग अस्तित्वामध्ये होता. त्याबरोबर भांडी तयार करण्याचा व्यवसाय अस्तित्वामध्ये होता. विविध स्वरूपाच्या धातूपासून भांडी बनवली जात. जंगल संपत्तीपासून विविध प्रकारचं लाकूड असेल, बासे, कागद बनवणे हा व्यवसायसुद्धा अस्तित्वामध्ये होता. जहाज व नौका बनवण्याचा व्यवसाय पुढील कालखंडामध्ये चांगला तेजीत आल्याचं आपल्याला दिसून येते. सागरामध्ये अनेक लहान मोठे जहाजं संचार करत असल्याचं आपल्याला मौर्य कालखंडामध्ये दिसून येते. लोकांचे मनोरंजन करणारे नट असतील, नायक असतील, गायक असतील, वादक असतील, नर्तक असतील, विविध स्वरूपाचे शिल्पी इत्यादी विविध व्यवसाय या कालखंडामध्ये अस्तित्वामध्ये होता. आणि मौर्य साम्राज्याचा जो काही व्यापार आहे हा व्यापार केवळ अंतर्गत स्वरूपाचा नव्हता, तर इतर अनेक देशांसोबत व्यापार सुरू होता. मौर्य कालखंडामधलं चित्र जर आपण पाहिलं तर साधारणतः ग्रीकांच्या आक्रमणामुळे अनेक मार्गाची माहिती झाली आणि त्यामुळे युरोपीय राष्ट्रांसोबतचा जो काही व्यापार असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. बाजारात दारूची दुकाने असतील, कोठारे असतील, गोदाम असेल, धान्य, भाजी, तेल, कापड, मद्य, मांस, सुगंधित द्रव्य, शस्त्रास्त्रे, फळे इत्यादीचा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वामध्ये असल्याचं दिसून येते. आणि भारतातील रत्न असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, अत्तर असेल, रेशीम असेल, सुती कापड असेल, चांगली मलमल असेल, हस्तिदंत असेल याची निर्यात अनेक युरोपीय राष्ट्रामध्ये, त्याचबरोबर रोम, ग्रीस, इराण, बॅबिलोन इत्यादी शहरामध्ये होत होती. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये असं म्हणता येईल की निर्यात अस्तित्वामध्ये होती. मौर्य कालखंडामध्ये कला स्थापत्य पाहत असताना मौर्य कालखंडामध्ये ग्रीक आणि इराणी शिल्पकलेची छाप आढळून येते. हे कला परकीय जरी असली तरी कलाकृतीचा आत्मा मात्र भारतीय होता. भारतीय आणि ग्रीक कलेचा संगम होऊन गांधार कला अस्तित्वामध्ये आली. आपण मागच्या वेळेस पाहिलं मेगॅस्थेनीसनं आणि फाहियन यांनी चंद्रगुप्ताचा जो राजवाडा आहे त्याची स्तुती मोठ्या प्रमाणामध्ये केली की राजवाड्यातील सुबक नक्षीकाम आणि बारीक कोरीव काम पाहून फाहियन अत्यंत प्रभावी झालेला आहे. तो म्हणतो की जगातील कोणत्याही मानवी हाताला इतकी उत्कृष्ट कलाकृती निर्माण करता आली नसती. आणि याच्यावरून आपल्याला
चंद्रगुप्त मौर्याच्या राजवाड्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. चंद्रगुप्ताचं राजवाड्यातील सभाभवन जे आहे ते 1000 स्तंभावर उभं होतं. त्या स्तंभावरील मूर्तिकाम, चित्रकला, नक्षीकाम व कोरीवकाम अत्यंत अप्रतिम असल्याचं आपल्याला दिसून येते. दिदारगंज या ठिकाणी मिळालेली यक्षिणीची मूर्ती कलात्मक दृष्टीने सर्वश्रेष्ठ असल्याचं फाईयेंचं मत आहे. ही मूर्ती म्हणजे तत्कालीन स्त्री सौंदर्याचं व शरीर सौष्ठवाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. चीनी प्रवासी फाईयेन हा मौर्यकालीन वास्तुकलेविषयी म्हणतो की सारनाथ, प्रयाग, कौशंबी हे उत्कृष्ट ठिकाणं होते. शिल्पकला, मूर्तिकला, वास्तुविद्या याचा एकत्रित आविष्कार जो असेल तो आपल्याला अशोक स्तंभामध्ये पाहायला मिळतो की या अशोक स्तंभाची उंची 30 ते 40 फूट उंच होती. स्तंभ गुडगुडीत असून त्याला दिलेला गिलावा इतका चकचकीत होता की अनेक दशक हा स्तंभ जो आहे धातूपासून बनवलेला आहे असंच मानलं जात होतं. सारनाथ या ठिकाणी अशोकनं उभारलेला स्तंभ कलात्मक दृष्टीने अत्यंत उत्तम होता. साधारणतः या खांबावर एक वर्तुळाकार चिरेबंदी असून चारही बाजूला हत्ती, बैल, घोडा आणि सिंह कोरलेले आहेत. याशिवाय 4 दिशांना 4 धर्मचक्र कोरलेली आहेत आणि या धर्मचक्रांना 32 आरे आहेत. या चिरेबंदीवर 2 मीटरहून जास्त उंचीचे स्तंभ शीर्ष असून त्यावर 4ही दिशांना तोंड केलेले अजस्त्र आकाराचे 4 सिंह पाठीमागून एकमेकास चिकटून उभे आहेत आणि हे 4ही सिंह एकाच अखंड पाषाणातून कोरलेला हे फार मोठ्या स्तंभाचं वैशिष्ट्य मानलं जाते. आणि सिंहाच्या चेहऱ्यावरील व पंजावरील मांसपेशींची रचना सजीव वाटावी एवढी अप्रतिम कला या कालखंडामध्ये अस्तित्वामध्ये असल्याचं दिसून येते आपल्याला. हेच अशोक चिन्ह भारतीय गणराज्यानं भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारलेलं आहे, जे आपण आजही पाहतो आहोत. मौर्यकालीन बांधकामाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून सांचीचा भव्य स्तूप याचा उल्लेख अत्यंत आदरानं केला जातो. या स्तूपाचा व्यास जो आहे व्यास आणि याची उंची जी आहे ती 121 फूट उंच आहे. या स्तूपाच्या 4ही दिशांना असलेल्या दरवाजावरील कला कौशल्य एक आश्चर्यचकित आणि स्तिमित करणार आहे. शुंग काळात या स्तूपाला तोरणद्वार जोडण्यात आलं आणि अशोकच्या कालखंडामध्ये साधारणतः सांचीच्या स्तूपात पडत गेलेल्या भरीमुळेच एकंदरीत त्याला भव्यता आणि सौंदर्य प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येईल. मित्र हो, या ठिकाणी आपला चंद्रगुप्त मौर्य आणि त्याची प्रशासन व्यवस्था पूर्णपणे संपेल. धन्यवाद.